आजचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती व्यूहरचना असंतुलित आर्थिक वृद्धीसाठी योग्य ठरेल? पर्याय ए, निवडक क्षेत्रांमध्ये हेतुपूर्वक असमतोल निर्माण करणे. पर्याय बी, सर्व क्षेत्रांमध्ये एकाच वेळी गुंतवणूक करणे. पर्याय सी, मोठा धक्का. आणि पर्याय डी, संतुलित क्षेत्रीय विकास. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, निवडक क्षेत्रांमध्ये हेतुपूर्वक असमतोल निर्माण करणे. तर असंतुलित आर्थिक वृद्धी म्हणजे सगळ्या क्षेत्रांमध्ये एकाच वेळी विकास करणे शक्य नसते. म्हणून सरकार आधी काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये जास्त गुंतवणूक करते. त्यामुळे गुंतवणूक केलेल्या क्षेत्रांचा विकास होतो आणि त्यामुळे इतर क्षेत्रांना पुढे जाण्याची चालना मिळते. म्हणून मुद्दाम काही क्षेत्रांमध्ये असमतोल निर्माण करणे हीच असंतुलित वृद्धीसाठी योग्य व्यूहरचना आहे. आजचा प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.